शीतकालीन सत्र अब अंतिम पड़ाव पर है, लेकिन सरकार के सामने अपनी मांगे रखने वाले संगठन आज भी भव्य मोर्चा लेकर विधान भवन की ओर बढ़ रहे हैं। ऐसे में समाज क्रांति ने भी ईवीएम हटाओ, बैलेट पेपर लाओ की मांग करते हुए भव्य मोर्चा निकाला। इसके अलावा इस संगठन की मांग में किसानों और मजदूरों को 25,000 रुपए हर महीने पेंशन, बेरोजगार युवाओं को नौकरी, महंगाई कम करने जैसे विविध मांगे शामिल थी। हा जो मी सगळ्यात पहिल्यांदा अभिजित भारत या चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। हा जो मोर्चा आहे हा मोर्चा नसून या देशातील जनतेचा आक्रोश आहे की सरकार जे भारतीय संविधानाच्या विरोधात काम करते आहे, भारतीय संविधानाचं नाव घेऊन संविधानाच्या रोज त्याची पायमल्ली होती आहे, संविधानाची खून होती आहे। तो आक्रोश जनतेचा आहे, तो जनतेसमोर या सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा हा त्याचा उद्देश आहे। आम्ही पाहतो आहे की आम्हाला ईव्हीएमने जे मतदान करण्याची जी पद्धत आहे ही इलेक्ट्रॉनिक पद्धत ज्याप्रमाणे वरचं चंद्र आहे, चंद्रयान आहे, चंद्रयान जसं खालून पृथ्वीवरून त्याचं आपण रिमोट कंट्रोलने त्याला कंट्रोल करू शकतो, तसंच ईव्हीएमचं सुद्धा कंट्रोल होते। म्हणून आमचं मतदान आहे ते माणूस न करता आमचा जो नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार आमचा ईव्हीएम बजावत आहे। आमचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, म्हणून ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरने मतदान घ्या असं आमचं मत आहे। दुसरं हा आवाज आहे की या देशामध्ये सरकारने 9.5 वर्षामध्ये जे संपूर्ण सरकारी जे कार्यालय आहे हे सरकारी कार्यालय त्यांनी खाजगी केलेले आहे। अर्थात त्यांनी आरक्षण आमचं काढून टाकलं या देशातील SC ST OBCचं। तर त्या आरक्षणाला प्रोटेक्शन म्हणून सरकारने घेतलेले जे निर्णय आजपर्यंत जे खाजगीकरण केलेले आहे ते पुन्हा त्या खाजगीकरणाचं सार्वजनिककरण करावं, अर्थात सरकारीकरण करावं असं आमचं म्हणणं आहे। म्हणजेच या देशातील तमाम लोकांचं आरक्षण हे सुरक्षित राहील। तसंच बेरोजगारीचा प्रश्न आहे की 2 करोड दरवर्षी जे बेरोजगारांना रोजगार देणार होते ते सरकारने आम्हाला भुलतामा दिलेले आहे। ते भुलतापाच्या विरोधात हा आक्रोश आहे। सरकारने सांगितलं होतं की तुमच्या खात्यामध्ये 15 लाख आम्ही जमा करू, ही भुलताप आता आमच्या समोर आलेली आहे। जनतेचा हा आवाज आहे। आता सरकारच्या भुलतापीला आता बळी पडायचं नाही आहे। आणि तिसरा आणखी चौथा मुद्दा आमचा असा आहे की जर या देशातील कर्मचाऱ्यांचं जर वय 58 वर्ष 60 वर्ष झाले तर त्यांना जर पेन्शन मिळते, कारण ते देशासाठी सरकारी काम करतात सरकारी कर्मचारी। मग या देशातला कष्टकरी असेल, शेतमजूर असेल, मजूर असेल, हे सगळे जर देशासाठी काम करत असतील तर यांचं वय जेव्हा 58 आणि 60 वर्ष होते तर त्यांनाही या भारताच्या संविधानानुसार या देशामध्ये जर संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे तर 58 वर्षाच्या आणि 60 वर्षाच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही त्यांना पेन्शन देता, परंतु 58 आणि 60 वर्षाचे मजूर आणि शेतकष्टकरी जेव्हा हे 58-60 वर्षाचे होतात तरी 70-75 वर्ष जरी होते तरी त्यांना शेतात कामाला जावं लागते। म्हणून यांचं वय जसं कर्मचाऱ्यांचं 58 वर्ष 60 वर्ष झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते, त्याचप्रमाणे या देशातले तमाम लोकांचं ज्यांचं वय 58 आणि 60 वर्ष झालेले आहे अशा तमाम लोकांना 25,000 रुपये मानधन पेन्शन हे मिळालंच पाहिजे, ही आमची मागणी आहे। अशा इथे गोरको आहेत, आदिवासी मेळघाट म्हणून लोक आलेले आहेत या ठिकाणी। आम्हाला असं आम्ही जेव्हा तिकडचा दौरा केला तर त्या लोकांसाठी घर नाही आहे। सरकारचा 16 फेब्रुवारी 2018चा एक GR आहे की सर्वांसाठी घरे, पण आम्ही पाहतो आहे की त्या मेळघाटच्या एरियामध्ये त्या ठिकाणी लोकांना राहायला घरं नाही आहे, त्यांच्या घरावर छप्पर नाही आहे, त्याच्यावर पन्नी टाकून ते लोक राहत आहेत। स्वच्छ भारत असं म्हणतात, परंतु त्या ठिकाणी तर शौचालयच नाही आहे। हे लोकांचं जीवन जे आहे हे जीवन जे आहे हे गरिबीचं जीवन आहे। या देशामधलं सरकार हे या देशातल्या भांडवलदारासाठी काम करते की पुंजीपतीसाठी काम करते, हे आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा आहे। या देशातील लोकांची जर चित्र बदलायचं असेल त्यांना त्यांचे भीक नको आहे, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला आमचे अधिकार पाहिजे आहे। सरकार छाती ठोकपणे सांगते की या देशातील 80 करोड जनताला आम्ही दर महिन्याला 5 किलो अनाज देतो, म्हणजेच आम्ही काय करतो त्यांना अपाहिज बनवतो।